नमस्कार, मी सुभाष कोकळे. आपण पाहताय TV6 मराठी न्यूज. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. बातमी महत्त्वाची. जत तालुक्यातून येते. श्री महालक्ष्मी अॅग्रो हळ्ळी यांच्या वतीने उमदीच्या परिसरात महालक्ष्मी नेटिंग शॉर्टिंग अँड कूलिंग पहिल्यांदाच इकोप्रिस्ट लिंक कंपनीचे 80 टन जागेसह 8 HP 2 इंजिन असलेले 24/27 सौर ऊर्जेवर चालणारे कूलिंग रूम या ठिकाणी तयार केले आहे. द्राक्ष शेतकऱ्यांसाठी सेवा देण्यात येत आहे आणि याचा लाभ द्राक्ष शेतकरी बांधवांनी घ्यावा असं आवाहन या ठिकाणी करण्यात आलं आहे. याविषयी श्री महालक्ष्मी नेटिंग शॉर्टिंग अँड कूलिंग या प्रोजेक्टचे मालक दयानंद भुसारे, ಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿ ಅಗ್ರೋಟೆಕ್ ಹಳ್ಳಿ ಮತ್ತು ಉಮ್ದಿ ಇವರಿಂದ ನಿರ್ಮಿಸಲ್ಪಟ್ಟಂತ ನೇಟಿಂಗ್ ಮಷಿನ್ ಮತ್ತು ಕೂಲಿಂಗ್ ಇವು ಎರಡು ನಾವು ಈ ವರ್ಷ ಹೊಸದಾಗಿ ತಯಾರು ಮಾಡಿದ್ದೇವೆ. ಈ ಕೂಲಿಂಗ್ ಸಲುವಾಗಿ ನಾವು ಇನ್ಫೋಸಿಸ್ ಕಂಪನಿಯ ವತಿಯಿಂದ ನಮಗೆ 80 ಟನ್ ಕೆಪಾಸಿಟಿಯ ಕೂಲಿಂಗ್ ಒಂದು ಹೌಸ್ ನಿರ್ಮಿತಿ ಆಗಿದೆ. ಇದರಿಂದ ನಮ್ಮ ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ಹಳ್ಳಿ, ಉಮ್ಮದಿ, ಬೆಳಗುಂಡಿಗಿ, ಉಟ್ಟಿಗಿ, ಸನಿಗಿ ಈ ರೈತರಿಗೆ ಅನುಕೂಲ ಆಗುವ ಸಲುವಾಗಿ ನಾವು ಇದನ್ನು ನಿರ್ಮಿಸಿದ್ದೇವೆ. ಉಮ್ಮದಿಯಲ್ಲಿ ಅಂದರೆ ಈ ದತ್ತಪುರ ಭಾಗದಲ್ಲಿ ಮೊಟ್ಟ ಮೊದಲು ಇದು ಅತಾಲಟ್ಟಿ ಅವರ ಶ್ರೀ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿ ಕೋಲ್ಡ್ ಸ್ಟೋರೇಜ್ ಅಂತ ಹೇಳ್ಬೋದು. ಎಲ್ಲ ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ರೈತರು ಇದರ ಉಪಯೋಗವನ್ನು ಮಾಡಿಕೊಳ್ಳಬೇಕೆಂದು ನಾನು ದಯಾನಂದ ಮಲ್ಲಪ್ಪ ಭುಸಾರೆ ಬೇಡಿಕೊಳ್ಳುತ್ತೇನೆ. की मगाशी मी थोडंसं सुरुवातीला सांगितलं की विक्री व्यवस्था ही आपल्या शेतकऱ्यांच्या मध्ये खूप अडचणीची बाब ठरते. कारण जेव्हा दर वाढलेले असतात तेव्हा आपल्याकडे माल उपलब्ध नसतो. आणि कोणतंही फळ पीक घ्या, जेव्हा मी गेली 25-30 वर्ष वेगवेगळ्या पिकांमध्ये काम करत असताना की द्राक्ष पिकाच्या बाबतीमध्ये जेव्हा बेदाणा आपण तयार करतो तेव्हा साठवणुकीचा मोठा प्रॉब्लेम शेतकऱ्यांच्या पुढे आवासून असतो. आपल्याला माहित आहे, आपण सांगली जिल्ह्याशी स्थित आहात. आज सोलापूर जिल्ह्यामध्येही मोठ्या प्रमाणामध्ये बेदाणा निर्मित केला जातो आणि सांगली प्रामुख्यानं आणि सोलापूर हा जो बेदाणा तयार झालेला आहे तो ठेवण्यासाठी शेतकऱ्याला निश्चितपणे सांगली पंचक्रोशीमध्ये, तासगाव पंचक्रोशीमध्ये किंवा पंढरपूरच्या पंचक्रोशीमध्ये हा बेदाणा ठेवण्यासाठी जे किमान 500 टनापासून 3000-5000 टनापर्यंत कोल्ड स्टोरेज असतात, त्या कोल्ड स्टोरेजचा अवलंब शेतकऱ्याला करावा लागतो. कोल्ड स्टोरेज ही कन्सेप्ट 1000 टनाच्या वरती आहे. शेतकऱ्याचा बेदाणा जो निर्मित होतो तो 5 टनापासून 100, 200, 500 टन निर्मित करणारे पण शेतकरी आहेत. आणि जेव्हा शेतकऱ्याला हा बेदाणा विक्रीसाठी निश्चितपणे जर त्याचं आयुष्य आपल्याला जास्त दिवस टिकवण्यासाठी ही कोल्ड स्टोरेज कन्सेप्ट खूप महत्वाची आहे. पण कोल्ड स्टोरेज हे शेतकऱ्याला स्वतःच्या फार्मवरती इन्स्टॉल करणं अशक्य असतं. त्याला पर्याय शेतकऱ्याच्या दृष्टीने आज या इकोफ्रॉस्ट कंपनीच्या माध्यमातून खूप महत्वाचा दिलेला आहे. त्याचं कारण असं आहे की मित्रांनो, जेव्हा आपलं प्रॉडक्ट तयार केलेलं म्हणजे उदाहरणार्थ बेदाणा आपला तयार केलेला आज साहेब इथं राहत आहेत आणि त्यांच्याच बाजूला 24 तास निगराणीखाली त्यांचं युनिट आहे.